नागपूरमधून ओंकारेश्वरला देवदर्शनासाठी गेलेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला. अवघ्या 3 वर्षांच्या चिमुकल्याचा एका गंभीर दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर. मध्य प्रदेशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र ओंकारेश्वर येथे ही दुर्दैवी घटना घडली. नागपूरमधील उसराठे कुटुंब 24 जुलै रोजी ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी ओंकारेश्वरला पोहोचलं होतं. त्यांच्यासोबत 3 वर्षांचा तनुष उसराठे हा चिमुकलाही होता. कुटुंबीय बसमधून ब्रह्मपुरी पार्किंग परिसरात उतरत असताना तनुष काही क्षणांसाठी त्यांच्या नजरेआड झाला. परिसरात अंधार असल्याने कुटुंबियांना तो आसपासच असल्याचं वाटलं. मात्र काही वेळाने तो जवळच्या उघड्या सेप्टिक टँकमध्ये पडल्याचं लक्षात आलं. घटना समजताच कुटुंबियांनी मदतीसाठी धाव घेतली. तनुषचे वडील कैलाश उसराठे यांनी स्थानिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढलं. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्याला सनावद येथे हलवण्यात आलं. डॉक्टरांनी उपचार सुरू केले, मात्र उपचारादरम्यान तनुषचा दुर्दैवी मृत्यू झाला. देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाला चिमुकल्याचा मृतदेह घेऊन नागपूरला परतावं लागलं. 25 जुलै रोजी शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून अशा ठिकाणी उघड्या टाका आणि धोकादायक जागांबाबत सुरक्षिततेचे उपाय किती महत्त्वाचे आहेत हा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.